हॅलो, नमस्कार एव्हरीवन. तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. मी भाग्यश्री तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप असं मनापासून स्वागत करते. तर इथं बघू शकता मी आणि पिल्लू इथं खात आहो वडापाव. तर मी ना आता कामाला लागलेली आहे. जेव्हापासून आमच्या मागं थोडीशी फायनान्शियल प्रॉब्लेम चालू आहे. जवळजवळ आता त्याला 2-2.5 वर्ष होत आलेले आहे. 1-1.5 वर्ष, हां, दीड एक दीड दीड 2 वर्ष तर कंप्लीट झालेली आहे. तर तेव्हापासून ना थोड्याशा काही गोष्टींसाठी आम्ही हात आखडून घेतलेला आहे. म्हणजे जास्त करून आम्ही ती गोष्ट म्हणजे आणतच नाही घरामध्ये. म्हणजे असं काही प्यायचं असलं ना जास्त, स्वतःलाही नाही, पिल्लूलाही नाही, कोणालाच नाही. पण आता काय करणार आहे, म्हटलं आता काय करावं. मग त्याच्यासाठी मी ना जॉबवरती लागलेली आहे कामाला. आणि नेमकी खूपच प्रॉब्लेम व्हायचा. त्याच्यामुळं मग म्हटलं चला काम वगैरे शोधू. तर देवाच्या कृपेने घराजवळ छान असं काम भेटलं. पण कामाचा टाईम भरपूर आहे. सकाळी 10 वाजता काम चालू होतं तर संध्याकाळी 8 वाजेपर्यंत. तर आवश्यकता आहे तर हा जॉब करायचा आहे भरपूर दिवस, म्हणजे तरी 3-1 महिने तरी करायचं आहे. तर त्याच्यासाठी मी तर कामाला लागलेले आहे. तर मी काय करत असते, तर दर पेमेंट झालं ना मी माझ्या पिल्लूसाठी वडापाव नाहीतर पाणीपुरी, सँडविच वगैरे असं आम्ही आणत असते. तर तिच्यातलं मी पण खाऊ लागत, म्हणजे आवडतं, मलाही आवडतं, त्यालाही आवडतं. तर मग मी दोघांसाठी घेऊन येत असते. पिल्लूच्या पप्पांना पण सांगितलं भरपूर वेळेस की तुम्ही खा म्हणून. ते म्हणता नको. मग कधी कधी आलं मनात तर खातातच, म्हणजे आणलं तर खातातच. आणि अशी त्यांची ड्युटी बदललेली आहे ना, तर ते काही घरी नसतात. त्याच्यामुळे मग कधी कधी होतं खाणं, कधी कधी होत नाही. आणि कदाचित तर ते जास्त करून खातच नाही, बरोबर आहे. तर आता इथं पेमेंट वगैरे झाला. मी आता इथं त्याच्यामुळं माझा पहिला पेमेंट आलेला होता 2,500 रुपये. कारण की मी 3 महिने म्हणजे पहिल्या महिन्यात 15 दिवस काम केलेलं होतं. तर त्याचे 2,500 रुपये आले. तर ते असे स्कूलमध्ये भरायला दिले. त्याच्यानंतर मग दुसरा पेमेंट आला. तर त्याच्यामध्ये मी पहिल्या वेळेस 50 रुपयाची 30 रुपयाची पाणीपुरी घेऊन आले होते घरी. त्याच्यानंतर मग नेक्स्ट पेमेंट आला माझा सेकंडवाला. तर तो आला होता 7,000 रुपये. 7-7.5, हां, 7,000 रुपये आला होता. तर त्याच्यामध्ये मग मी पिल्लूसाठी मस्त म्हणजे महिन्यातून 2 ते 3 वेळेस नाश्ता वगैरे आणायची. आता पिल्लूच्या पप्पांचा हात आखडलेला आहे किंवा त्यांचा हात थोडा तंगीमध्ये आहे. तर त्याच्यामुळे काही ते आणू नाही शकत. आणि तो परेशान पण नाही करत तेवढं. पण मग कसं आपल्याला कळतं ना की आज समजा मुलांचं हेच वय आहे. तर त्याच्यासाठी म्हटलं चला आपणही घरी बसून काय करणार आहे म्हटलं. मग थोडंसं होतेच गरज. तर मग मी जॉबला वगैरे लागली. मस्त जॉब छान आहे. फक्त एवढंच आहे की वेळ त्याचा कुठल्या कुठे आहे. त्याच्यामुळं थोडं त्रास होतो. थोडं म्हणजे मी ज्या साईडला कामाला आहे आणि काम म्हटल्यावर हे त्रास तर होणारच आहे, बरोबर. तर त्याच्यामुळे काम तर केलं मी. आणि नंतर मग आता पेमेंट वगैरे झालं ना, माझ्या पिल्लूच्या आनंदासाठी मी थोडा नाश्ता वगैरे आणत असते. आणि वेळ पण होतो तर त्याला भूक पण लागत असते. त्यापैकी आमचा नाश्ता वगैरे झाला. आणि आता इथे ना पिल्लूचं थोडंसं वाचन वगैरे घेते. इथं थोडंसं त्याचे स्कूलचा अभ्यास आहे. तर कधी कधी म्हणजे विचारत असते त्याला, म्हणजे थोडं शाळेत लक्ष आहे की नाही, कळतं त्याला, स्पेलिंग वाचता येते का नाही कळता. ते इथे मी त्याचा अभ्यास वगैरे घ्यायला बसली होती. आणि मस्तपैकी तो आता स्पेलिंग पाठ करून दाखवत होता मला. म्हणजे बऱ्यापैकी त्याचा डोकं आहे त्याच्याप्रमाणे छान आहे. फक्त थोडंसं अक्षराला सुधारायची गरज आहे. आणि त्याचा आणि त्याच्या पप्पाचं सेम अक्षर आहे. आणि आता त्याला स्कॉलरशिपला पण बसवलेलं आहे. आता हा त्याचा सेकंड पार्ट आहे. म्हणजे दुसऱ्यांदा मी बसवते. इकडं आल्यावर मला पहिल्यांदा माहीत झालं की इथं पहिलीपासून स्कॉलरशिप असते. आपल्या वेळेस कसं 4थीमध्ये असायची ना. तर तुमच्या इकडं कधीपासून असायची कमेंटमध्ये सांगा. आपला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि असेच छोटे छोटे व्लॉग तुम्हाला कसे वाटलेत नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही कोणत्या गावातून माझा व्हिडिओ बघत आहे किंवा तुम्हाला सगळ्यात आधी माझा कोणता व्हिडिओ दिसला नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटू नेक्स्ट व्हिडिओ.